الناس وإذا فسد الناس العلماء والأمراء صدق رسول الله صلى الله عليه وسلم والصلاة والسلام عليك يا سيدي يا رسول الله خذ بيدي قلت حيلتي أدركني یا رسول اللہ. عزیزان ملت، پہلی مرتبہ منشر کے اس پروگرام میں آنے کا موقع آیا ہے. ಇದಕ್ಕಿಂತ ಮೊದಲು ಆಗಿರುವಂತಹ ಎಲ್ಲ ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ಗಳಿಗೆ ಬಹುಮಾನ್ಯರಾದ ಸಯ್ಯದ್ರವರು ದಾವತನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಅನಿವಾರ್ಯತೆಯಿಂದ 2-3 ಸಲ ಮಿಸ್ ಆಗಿದೆ. ಇವತ್ತು ಅಕಸ್ಮಾತ್ವಾಗಿ ಇಲ್ಲಿ ಬಂದಿದ್ದೇನೆ. ವೇದಿಕೆಯಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಈ ನಾಡಿನ, ನಮ್ಮ ಸ್ಟೇಟಿನ ಸುಂದರವಾದ ಕನ್ನಡ ಭಾಷೆಯಲ್ಲಿ ಸ್ವಾಗತ ಭಾಷಣದಲ್ಲಿ ಒಳ್ಳೆ ಭಾಷಣ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಅದೇ ರೀತಿ ಒಳ್ಳೆಯ ರೀತಿಯ ಕನ್ನಡ ಭಾಷೆಯಲ್ಲಿ ಭಾಷಣ ಮಾಡಲಿಕ್ಕಾಗಿ ನಮ್ಮ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಇದ್ದಾರೆ. ನನಗೆ ಕನ್ನಡ ಭಾಷೆಯಲ್ಲಿ ಆಗಲಿ, ನಕ್ಕನಿಕ್ಕಾಗಲಿ ಆಗಲಿ, ಮಲಯಾಳಮಲ್ಲಿ ಈ 3 ಭಾಷೆಯಲ್ಲಿ ಸಹ ವಾದ್ ನಸೀಹತ್ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಬಾರದ ಕಾರಣ ಒಂದೆರಡು ಮಾತು ನನ್ನ ಮಾತೃ ಭಾಷೆ ಆಗಿರುವ उर्दू भाषೆಯಲ್ಲಿ. पहली बार मंशर के प्रोग्राम में आए हैं. अल्लाह अज़्ज़ा व जल की बारगाह में दुआ है कि मौला ताला अपने हबीब सैयदना मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के वसीले से हमारे इस प्रोग्राम को कबूल फरमाए, इखलास के साथ दीन की खिदमत की तौफीक अता फरमाए. इसी तरह कल जो ज़लज़ले में जो इंसान अफ्रीका की सरजमीन पर जापान में फौत हो चुके हैं, अल्लाह ताला उन तमाम मरहूमीन को जन्नतुल फिरदौस में जगह अता फरमाए. उनके मरहूमीन के पसमानदगान को सब्र और अज्र अता फरमाए. अज़ीज़ों, अल्लाह अज़्ज़ा व जल ने हमको एक जिम्मेदार हैसियत से दुनिया में भेजा है. कुंतुम खैर उम्मह उखरिजत लिन्नास तअमुरूना बिल मअरूफ व तन्हौना अनिल मुनकर. कुरान पाक में रब इरशाद फरमा रहा है कि उम्मत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हमने जितनी उम्मतें दुनिया में भेजी हैं, तमाम उम्मतों में अफजल वाला, बरतूर वाला, अजमल वाला किसी और उम्मत को अल्लाह ने पैदा नहीं फरमाया. 1 लाख से ज्यादा अंबिया इकराम, मुत्तकीन और पैगंबर तशरीफ लाए हैं, लेकिन याद रखो जो मनसब अल्लाह अज़्ज़ा व जल ने सय्यदना मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के तौफीक हमको अता फरमाया है, ये मनसब अल्लाह ने किसी और को नहीं दिया है. कुंतुम खैर उम्मतिन उखरिजत लिन्नास तअमुरूना बिल मअरूफ व तन्हौना अनिल मुनकर. ऐ उम्मत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हमने आपको खैर उम्मत बना के भेजा है. 1 लाख से ज्यादा अंबिया इकराम दुनिया में आए हैं, किसी भी उम्मत को अल्लाह ने फज़ल व कमाल अता नहीं फरमाया है. हमारी जिम्मेदारी है कि हम हराम के खिलाफ, झूठ के खिलाफ, जुल्म के खिलाफ, ज्यादती के खिलाफ, जो अत्याचार है उसके खिलाफ आवाज उठाना एक मोमिन की शान होती है. इसलिए अगर हम ये काम नहीं करेंगे तो याद रखो दीन मिट जाएगा. अल्लाह के हबीब सय्यदना मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमाते हैं, दखल अन्नास फी दीनिल्लाह अफ़वाजा व सयख़रुजून मिन्हु अफ़वाजा, कि क़यामत के करीब एक ऐसा दौर आने वाला है, कि ज़माना आने वाला है कि आज जिस तरह गिरोह दर गिरोह मुसलमान हो रहे हैं, उसी तरह काफिर भी हो जाते हैं. सय्यदना मुहम्मद रसूलुल्लाह ಸಲ್ಲಲ್ಲಾಹು ಅಲೈಹಿ ವಸಲ್ಲಂ ಇವತ್ತು ನನ್ನ ಕಾಲದಲ್ಲಿ ಯಾವ ರೂಪದಲ್ಲಿ ಜನರು ಮುಸಲ್ಮಾನ ಆಗ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಅದೇ ರೂಪದಲ್ಲಿ ಕಿಯಾಮತ್ ಹತ್ತಿರ ಬರುವಾಗ ದೀನನ್ನು ಬಿಟ್ಟು ಹೋಗುವಂತ ಸಮಯ ಬರುವುದು ಎಂದು ಸಯ್ಯದನಾ ಮುಹಮ್ಮದ್ ರಸೂಲುಲ್ಲಾಹಿ. इसलिए आज के दौर में दीन का दर्द रखना ये आपकी जिम्मेदारी बन जाती है. सरकार फरमाते हैं, सुनफान मिनन नास इज़ा सुलहा सुलहन नास व इज़ा फसदा फसदन नास अल उलमा वल उमरा, के 2 इंसान हैं, अगर ये 2 जमात सही है तो मेरी उम्मत सही रहेगी, अगर ये 2 बिगड़ गए तो मेरी उम्मत बिगड़ जाएगी. एक है उलमा और दूसरे हैं उमरा. उलमा अपने इल्म से दीन की खिदमत कर रहे हैं, उलमा अपने कोशिश से दीन की खिदमत कर रहे हैं, उलमा अपनी पढ़ाई से दीन की खिदमत कर रहे हैं, उलमा अपनी तहरीर और तकरीर से दीन की खिदमत कर रहे हैं. साथ में उमरा का होना जरूरी है. अगर उमरा दीन का ताउन नहीं करेंगे, दीन का साथ वो नहीं देंगे, अपनी मेहनत की कमाई को अल्लाह के रास्ते में और अल्लाह के रसूल के रास्ते में अगर खर्च नहीं करेंगे तो याद रखो कि कौम के उमरा
एक बदतरीन मुजरिम करार पाते हैं। मुझे मालूम है कि मेरी भाषा आपको मालूम नहीं हो रही है, इसलिए हमारी यह जिम्मेदारी है कि जहां नेक काम हो रहा है वहां साथ देना, उनका ताउन करना, उनकी मदद करना, उनके कंधे से कंधा मिलाना, ये आप लोगों पर जरूरी है। ताअवनु अलल बिर्रि वत्तक़वा वला ताअवनु अलल इस्मि वल उद्वान। जहां नेकी है, भलाई है, अच्छाई है, हसनात है, वहां साथ देना मुसलमानों की जिम्मेदारी बन जाती है। अगर साथ नहीं देंगे तो अज़ीज़ान मिल्लत इस्लामिया, आप मनशर का साथ दे, पैसों के साथ से, मशवरे के साथ से, इल्म के साथ से, अच्छी दुआओं के साथ से आप मुनशर का साथ दें तो ये दीन इलाही का साथ होगा। याद रखें, पैसे वाला पैसे देकर मदद करेगा, आइडिया वाला आइडिया देकर मदद करेगा, इल्म वाला इल्म देकर मदद करेगा। लेकिन याद रखो, अगर आपके पास कुछ भी नहीं है तो मनशर के वास्ते दुआ दो, ये भी ताउन है। ಸಹಾಯ ಮಾಡುತ್ತಾರೆ, ಹಣ ಇದ್ದವರು ಹಣದ ರೂಪದಲ್ಲಿ, ಇಲ್ಮಿದ್ದವರು ಇಲ್ಮನ್ನು ಖರ್ಚು ಮಾಡಿ, ಶಕ್ತಿ ಇದ್ದ ತನ್ನ ಶಕ್ತಿಯನ್ನು ಖರ್ಚು ಮಾಡಿ, ಏನು ಇಲ್ಲದಿದ್ದರೆ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಮನುಷ್ಯರಿಗಾಗಿ ಒಂದು ಒಳ್ಳೆಯ ದುಆ ಮಾಡಿ, ಇದು ಸಹ ಒಂದು ಮನುಷ್ಯರಿಗೆ ನೀವು ಮಾಡುವಂತಹ ಸದಕ ಅಥವಾ ಸಹಾಯವಾಗಿದೆ। इसलिए उर्दू के अलावा दूसरी भाषा में तकरीर करना नहीं आता है। इसलिए अज़ीज़ान मिल्लत इस्लामिया, हमारी जिम्मेदारी बनती है कि दीन का काम करें। अल्लाह के हबीब सय्यदना मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमाते हैं कि जब कौम में बदकिरदारी फैल जाती है, जुल्म फैल जाता है, ज़्यादती फैल जाती है, तो अल्लाह उस गांव को तबाह बर्बाद कर देता है। एक गांव के बारे में खुदा का फैसला होगा, फरिश्तों इस गांव को बर्बाद कर दो। ಒಂದು ಊರಿನ ಬಗ್ಗೆ ಅಲ್ಲಾಹ್ ತೀರ್ಮಾನ, ಓ ಮಲಕರೇ ಈ ಊರಿನ ಸಂಪೂರ್ಣ ನಾಶ ಮಾಡಬೇಕು, ಅಡಿ ಕೆಳಗಡೆ ಮೇಲೆ ಮಾಡಿ ಸಂಪೂರ್ಣ ನಾಶ ಮಾಡಿ ಎಂದು ಹೇಳುವಾಗ ಮಲಕರು ಹೇಳ್ತಾರೆ, ಓ ಯಾ ಅಲ್ಲಾಹ್, ಆ ಊರಿನ ಸಜ್ಜನರು ಸಹ ಇದ್ದಾರೆ, ನಮಾಜ್ ಮಾಡೋರಿದ್ದಾರೆ, ಒಳ್ಳೆತನರು ಸಹ ಇದ್ದಾರೆ, ಯಾರಿಗೆ ಅದಾಬು ಕೊಡಬೇಕು, ಶಿಕ್ಷೆ ಕೊಡಬೇಕು ಹೇಳುವಾಗ ಅದು ಮಲಕರಲ್ಲಿ ಸಿಕ್ಕಿರುವುದಲ್ಲ, ಆ ಊರಲ್ಲಿರುವಂತಹ ಒಳ್ಳೆಯ ವ್ಯಕ್ತಿಗಳು ಯಾರಿದ್ದಾರೆ ಅವರಿಗೆ ಮುಂದೆ ಶಿಕ್ಷಿಸಿ ಅವರಿಗೆ ಮುಂದೆ ಅದಾಬನ್ನು ಕೊಡಬೇಕು। ಯಾಕಂದ್ರೆ ನಾನು ಒಳ್ಳೆಯದು ಮಾಡಿದ್ರೆ ಮಾತ್ರ ಸಾಕು, ಬೇರೆ ಸಮಾಜದ ಚಿಂತೆ ಅವ್ರಿಗೆ ಚಿಂತೆ ಇಲ್ಲ। इसलिए कन्नड़ में सही नहीं आ रहा है, तो याद रखो आपके लिए जरूरी है कि आप अपने घर की फिक्र करो, अपने बच्चों की फिक्र करो, साथ अपने गांव की फिक्र करना, अपनी जमात की फिक्र करना, अपने मोहल्ले की फिक्र करना, ये आप पर क्या आप पर जरूरी हो जाता है। तफक्कुर उससे होते खैर मिन अल्फ रकात, के एक मिनट दीन के लिए सोचना ये 1000 रकात नफल नमाज पढ़ने से बेहतर है। इसलिए अज़ीज़ान मिल्लत इस्लामिया, आज जरूरत है कि हम सब समाज का ताउन कर, एक होकर नेक होकर मिलकर काम करें। ये मनशर ये अपने मुनाफे के लिए, अपने फायदे के लिए, अपनी तशहीर व इशाअत के लिए या अपना नाम बढ़ाने के लिए यकीनन ये नहीं कर रहे होंगे। इखलास हमारा सबसे बड़ा हथियार है, इखलास हमारा सबसे बड़ा हथियार है। ये इखलास ही की बुनियाद है कि 1 साल के अंदर मनशर में इस सैयदजादे ने इतना बड़ा काम करके दिखाया है। इसलिए अज़ीज़ान मिल्लत, आपकी जिम्मेदारी बनती है कि 2 दिन का प्रोग्राम है कि पैसे वाला पैसे से, इल्म वाला इल्म से, ताकत वाला ताकत से, जिसे कुछ भी नहीं है उसे मनशर को दुआएं दे, उसे मनशर का ತಾउನ್ करने का ಸವಾಬ್ मिलेगा। ಬನಿ ಇಸ್ರಾಯೇಲಲ್ಲಿ ಒಮ್ಮೆ ಬರಗಾಲ ಬರುವಂತಹ ಸಮಯದಲ್ಲಿ ಶ್ರೀಮಂತರು ಹಣವಂತರು ತನ್ನ ಹಣದಿಂದ ಬಡವರಿಗೆ ರೊಟ್ಟಿಯನ್ನು ಹಂಚಲು ಶುರು ಮಾಡ್ತಾರೆ। ರೊಟ್ಟಿಯ ರೂಪದಲ್ಲಿ, ಬಟ್ಟೆ ರೂಪದಲ್ಲಿ ಬೇಕಾದ ಸದಕಗಳನ್ನು ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ದಾನಿ ಸದಕನ್ನು ಮಾಡುವಾಗ ಒಬ್ಬ ಬಡವ ದೊಡ್ಡ ಬೆಟ್ಟವನ್ನು ನೋಡಿ ಚಿಂತೆ ಮಾಡ, ಈ ಬೆಟ್ಟ ಗೋಧಿಯ ಬೆಟ್ಟ ಆದ್ರೆ ಇದನ್ನು ಚಪಾತಿ ಮಾಡಿ ರೊಟ್ಟಿಯನ್ನು ಮಾಡಿ ನಾನು ಬಡವರಿಗೆ ತಿನ್ನಿಸ್ತಾ ಇದ್ದೇನೆ, ನನ್ನಲ್ಲಿ ಕುಳ್ಳಕ್ಕೆ ಏನೂ ಇಲ್ಲ, ಅದು ಈ ಬೆಟ್ಟ ಅದರ ಮೈದಾದ ಅಥವಾ ಗೋಧಿಯ ಬೆಟ್ಟ ಆದ್ರೆ ಇದನ್ನ ಚಪಾತಿಗಳನ್ನು ಮಾಡಿ ರೊಟ್ಟಿಯನ್ನು ಮಾಡಿ ಬಡವರಿಗೆ ನಾನು ಹಂಚುತ್ತಾ ಇದ್ದೆ ತೀರ್ಮಾನ ನಿಯತ್ ಮಾಡಿದ ತಕ್ಷಣ ಅಲ್ಲಾಹ್ ಸುಬ್ಹಾನಹು ವ ತಆಲಾ ಆ ಸಮಯದಲ್ಲಿದ್ದ ನಬಿಯರ ಮೇಲೆ ವಹೀ ಮಾಡುತ್ತಾರೆ, ಓ ನಬಿಯೇ, ನಿಮ್ಮ ಒಂದು ಉಮ್ಮತಿಯು ನಿಯತ್ ಮಾಡಿದ್ದಾನೆ, ಬೆಟ್ಟದಷ್ಟು ನಾನು ವಿತ್ತನ್ನು ಫೀ ಸಬೀಲಿಲ್ಲಾಹ್ ದಾನ ಮಾಡುತ್ತೇನೆ ಅಂತ ಆ ನಿಯತಿನ ಬೇಕಾಗಿ ಅಷ್ಟೇ ದೊಡ್ಡ ಸದಕ ಮಾಡುವಂತ ಕೂಲಿ ಸವಾಬನ್ನು ನಾನು ನೀಡುತ್ತೇನೆ ಅಂತ।
آپ انداز لگائے. اس لیے ضرورت ہے کہ منشر کے لیے سب کے پاس پیسہ نہیں ہے, سب کے پاس علم نہیں ہے, سب کے پاس آئیڈیا نہیں ہے, لیکن آپ کے پاس قوت ہے. کچھ نہ کچھ اپنے نیک دعاؤں سے منشر کا ساتھ دے, اس لیے کہ جو دین کا ساتھ دیتا ہے ان تنصر اللہ ینصرکم, یہ مدرسے کی مدد کرنا, منشر کی مدد یہ اللہ کی مدد ہے, منشر کی مدد یہ اللہ کے رسول کی مدد ہے. جہاں تک ہو سکے آپ اس کا تعاون کریں, اس کی مدد کریں, اس کے ہاتھ سے ہاتھ ملائیں, ان کے ساتھ چلیں. نیک لوگوں کے ساتھ جو رہتا ہے, اللہ کے حبیب سیدنا محمد رسول اللہ صلی اللہ علیہ وسلم ارشاد فرماتے ہیں کہ جو ایک مومن کا خیر خواہ ہوتا ہے اسے اللہ جنت میں اجر, جنت میں بدلہ عطا فرماتا ہے. اس لیے دوستو وقت زیادہ نہیں لیتا ہوں, اکابر آنے والے مولا عز و جل سیدنا محمد رسول اللہ صلی اللہ علیہ وسلم کے وسیلے سے آپ کے اس پروگرام کو قبول فرمائے. جہاں تک ہو سکے دنیا میں جب تک ہے دین کے لیے, اسلام کے لیے, ایمان کے لیے کچھ کرنے کی توفیق عطا فرمائے. بالخصوص کل جو سنامی میں انتقال فرما چکے ہیں, اللہ ان تمام کی قبروں پر اپنی خاص رحمت کو نازل فرمائے. اللهم اجعل قبورهم روضة من رياض الجنة, اللهم اجعلنا من علماء الصالحين ولا تجعلنا من علماء الدنيا يا رب العالمين. واخر دعوانا ان الحمد لله رب العالمين. بسم اللہ الرحمن الرحیم. اللہ کے بڑے نام سے اس محفل کا افتتاح کرتا ہوں. والسلام علیکم. ಈ ಸಭೆಯ ಅಧ್ಯಕ್ಷತೆಯನ್ನು ವಹಿಸಿದಂತಹ ನಮ್ಮ ಸಂಸ್ಥೆಯ ಚೇರ್ಮನ್ ಸಿಟಿಎಂ ಉಮರ್ ಸಖಾಫ್ ತಂಗಲ್ ಮದನಿ ಅವರು ಇದೀಗ ನಮ್ಮ ಮುಂದೆ ಆದರಪೂರ್ವಕ ಸ್ವಾಗತಿಸ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. السلام علیکم ورحمۃ اللہ وبرکاتہ. الحمد للہ رب العالمین والصلاة والسلام علی